अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी एक अलौकिक सोहळा। मार्च 23 रोजी तिथीनुसार साजरा होणारा हा दिवस स्वामींच्या कृपेचा वर्षाव करतो। 1856 साली अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांचे आगमन झाले, जणू काही साक्षात परब्रह्मच अवतरले। त्यांच्या आगमनाने ही भूमी पावन झाली आणि भक्तांना आधार मिळाला। आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराज आणि बाळाप्पा यांची महत्त्वाची कथा। बघा, हा अनुभव आलेला आहे आणि ही कथा बघा कशी वाटते तुम्हाला। आणि ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे राहत असत। त्यांच्याकडे अनेक भक्त येत असत। त्यांच्यामध्ये एक प्रामाणिक व अत्यंत भक्तिभावाचा माणूस म्हणजेच बाळाप्पा होता। बाळाप्पा हा मनाने खूप स्वच्छ आणि प्रेमळ आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणारा होता। पण तो खूप गरीब होता। घरची परिस्थिती कठीण, खाण्याला पुरेसे नाही, नोकरी नाही, हातात पैसा नाही, तरीही त्याने स्वामींची सेवा आणि भक्ती सोडली नाही। आता बघा, एक दिवसाचा चमत्कार बघा, जो की बाळाप्पाला आलेला आहे आणि हा चमत्कार घडलेला आहे। एकदा बाळाप्पा स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामी महाराज त्याला पाहून म्हणाले, "अरे बाळाप्पा, तू चिंतेत आहेस का?" तर बाळाप्पा काय म्हटला असेल बघा बरं। बाळाप्पा नम्रपणे म्हणाला, "स्वामी, माझ्या घरी खायला काहीच नाही, पण तुम्ही आहात ना, मला काही काळजी नाही." तर स्वामी म्हणाले। हे ऐकून स्वामीने हसत त्याला 2 शब्द सांगितले। आणि ते काय 2 शब्द सांगितले बघा। पहिलं म्हणजे, "जा, तुझं सर्व काही होईल." मग बाळाप्पा घरी परतला आणि घरी गेल्यावर त्याला अविश्वसनीय गोष्ट दिसली। आता ही अविश्वसनीय गोष्ट काय असेल बघा बरं। घरात धान्याने भरलेली 2 मोठी पोती होती। स्वयंपाकघरात तूप, भाकरी, भाजी तयार होतं। आणि तिसरं म्हणजे, आणि दारावर लिहिलेलं होतं की स्वामींचा प्रसाद आहे। बघा, बाळाप्पाचे डोळे पाणावले। त्याला समजलं की हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे। आता दुसरा अनुभव काय आलेला बघा। बाळाप्पाचा प्राण वाचवला। आता त्यावेळची घटना बघा। एकदा बाळाप्पाला गंभीर ताप आला होता। काही दिवस तो अंथरुणातून उठूही शकत नव्हता। डॉक्टर आणि वैद्य काहीही करू शकत नव्हते। त्याची स्थितीही धोकादायक झालेली होती। तर त्याच वेळी स्वामी समर्थ अचानक त्याच्या झोपडीसमोर प्रकट झाले। स्वामींनी त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले की, "बाळाप्पा, उठ, तुला काही होत नाही, तुझं काम अजून बाकी आहे." मग क्षणात ताप उतरला, बाळाप्पाला शक्ती आली आणि तो उठून बसला। हा चमत्कार पाहून सर्व लोकांनी स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले। तर बघा, हे असे 2 अनुभव आहेत आणि खरंच स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। आणि जे की स्वामींची खरी कृपा ही बाळाप्पाचा उद्धार आहे। स्वामींनी बाळाप्पाला आशीर्वाद दिला की काय दिला असेल तर बघा, "तू नेहमी माझ्यासोबत आहेस, तुझं आयुष्य माझ्या कृपेने उजळेल." त्यामुळे यानंतर बाळाप्पाची परिस्थिती सुधारू लागली। त्याला काम मिळालं, घरात सुखशांती आली, आरोग्य चांगलं होत गेलं। बघा, ह्या सगळ्या गोष्टी या बाळाप्पाच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत। आणि ही खरीच परिस्थिती जी झालेली होती तेच या कथेतून तुम्हाला वर्णवून सांगितलेलं आहे। श्री स्वामी समर्थ।